मित्रांनो, अतिवृष्टी असो की अवकाळी पाऊस असो, जे शेतकऱ्यांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान होतं, ते नुकसानीची भरपाई जी आपल्याला मिळत असते, पंचनामे वगैरे होत असतात, तर ते पंचनामे केल्याच्या नंतर जी रक्कम आपल्याला मिळत असते, तर त्या रकमेमध्ये आता कपात करण्यात आलेली आहे. ती रक्कम मायनस करण्यात आलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम ID दिलेला आहे, त्यावर आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. बोलूया आपल्या टॉपिककडे मित्रांनो. बॅकग्राऊंड व्हॉईसला सुद्धा इग्नोर मारायला विसरू नका. तर मित्रांनो, जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी मदत असते त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे. अगोदर काय होतं, 27 मार्च 2023च्या GR नुसार आता जी कपात आहे, ते नुकसान भरपाई आहे, ती आता मिळणार आहे यापुढे. तर कसं झालेलं आहे, आता जे अगोदर काय होत होतं, 3 हेक्टरपर्यंत 3 हेक्टरच्या मर्यादेत किंवा काही जिल्ह्यामध्ये किंवा 3 हेक्टरपर्यंत जी आपल्याला मदत मिळत होती, आता ती 3 हेक्टरपर्यंत जी मदत मिळत होती त्याच्यामध्ये कपात करून आता 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता ही आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. म्हणजे यापुढे आता माणिकराव कोकाटेंनीच कालपूर्वा परत एकदा विधान केलेलं आहे की ढेकळांचे पंचनामे करायचे का. त्यांना हे दिसलं नाही की शेतकऱ्यांचं शेती पिकांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मे महिन्याचं जे अवकाळी पाऊस झालेलं होतं त्यामध्ये कांदा पिकाचं, चिकू पिकाचं, त्याचबरोबर डाळिंब, काही शेतकऱ्यांचं जे इतर पिकं आहेत, आंबा, बहार वगैरे, तर या पिकांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. माणिकराव कोकाटेंना हे नुकसान शेतकऱ्यांचं दिसलं नाही. त्यांनी डायरेक्टली काय म्हणले की शेतकऱ्यांच्या ढेकळांची पंचनामे करायची का. एक तर तुम्ही नुकसान भरपाईची जी रक्कम आहे, पंचनामे केल्याच्यानंतर EKYC केल्याच्यानंतर 4-4 महिने 5-5 महिने तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित करत नाही आहे. आणि त्यात तुम्ही परत एकदा शेतकऱ्यांना अशी टोमणे मारत आहे. तर तुमची जीभ अशी कशी जीभ आहे जी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाबतीत घसरत राहते. तर मित्रांनो, जे नुकसान भरपाईचे जे वेगवेगळे GR काढण्यात आले 2-3 वेळेस, जानेवारी महिन्यात वगैरे 2024ला काढण्यात आला, त्यानंतर त्या अगोदरसुद्धा GR काढण्यात आला, त्यानंतरसुद्धा GR काढण्यात आली. परंतु मित्रांनो, 23 मार्च 2023चं जे GR आहे, 27 मार्च 2023चं जे GR आहे त्यानुसारच आता पण शेतकऱ्यांना आता ही रक्कम मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 2 हेक्टरपर्यंतची रक्कम, जे नुकसान तुमचं कितीही असू द्या, तुमच्याकडे क्षेत्र हेक्टरी किती पण असू द्या, परंतु तुमच्या क्षेत्राला फक्त आणि फक्त 2 हेक्टरपर्यंतच तुमच्या मर्यादित तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. त्यापुढे जर तुमचं नुकसान झालेलं असलं, सपोज जर तुमचं 3 हेक्टर जर क्षेत्र असेल, तर त्या 3 हेक्टरचं जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर मित्रांनो फक्त तुम्हाला 2 हेक्टरचेच पैसे मिळणार. पंचनामे होणार, पंचनामेच्या झाल्याच्या नंतर तुमचं नुकसान काही धरणार, त्या नुकसानीचं कॅल्क्युलेशन करूनच तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित होणार आहेत. तर मित्रांनो, ही जे GR आहे त्यानुसार आता फक्त 2 हेक्टरपर्यंत जी मर्यादा आहे त्यानुसार जी मदत होणार आहे ती माणिकराव कोकाटेंच्या मनासारखी झालेली आहे. कारण त्यांना ढेकळांचे पंचनामे करावं का वगैरे असे शेतकऱ्यांच्या विरोधी बोलता येतं, तर त्यांच्या मनासारख्या ज्या गोष्टी होत आहेत मित्रांनो, शेतकऱ्यांच्या जे हिताच्या गोष्टी करायला पाहिजे ते या जे मीटिंग होतात वगैरे शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलायचं, तर ते डायरेक्टली शेतकऱ्यांच्या विरोधातच कधी पण बोलत राहतात. तर मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात सुद्धा काही माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन अपडेटसाठी आपल्याला इंस्टाग्रामला काही मेसेज प्रश्न वगैरे असतील ते विचारायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.